फ्लॉ वाईट सवयी. सगळं वाईटच विचारलं याच्याबद्दल काहीतरी. फ्लॉ ऍक्च्युली मला फ्लॉ कधी कधी तुझ्या राऊंड अबाउट उत्तर देतोस ना. काय काय राऊंड अबाउट उत्तर देणं. कुठे आहेस ललित? इथेच आहे की. अरे इथेच आहे म्हणजे कुठे? रूमर नाही आहे, खरं प्रश्न आहे. सगळ्यांना वारंवार पडत आलेला आहे की ललित लग्न कधी करतोय. तुला पण कंटाळा आला असेल आतापर्यंत. नमस्कार, मी ललित प्रभाकर. नमस्कार, मी रुचा वैद्य. आणि आम्ही एक रॅपिड फायर खेळणार आहोत. तर बघूया रुचाला माझ्याबद्दल किती माहिती आहे आणि मला रुचाबद्दल किती माहिती येते. स्टार्ट. मला ओके. माझा डेब्यू सिनेमा कोणता? कुठला डेब्यू? एक अजनबी. नाही, मराठीतलं सांगायचं आहे. पाणी. व्हेरी गुड. ठीक आहे, चालू शकतं. ओके. माझा डेब्यू प्रोजेक्ट कोणता? टेलिव्हिजन का फिल्म? चिवची चौका. करेक्ट. राग आल्यावर मी कशी रिॲक्ट करते? धुसफुसतेस. करेक्ट. माझ्यातली अनोईंग सवय काय? अनोईंग म्हणजे चांगली आहे पण अनोईंग आहे की तू खूप लोकांना यू कॅन सी थ्रू पीपल आणि ते बरोबर असतं आणि त्याला कळतात गोष्टी. हे असं आहे ना, हे असं आहे ना, अरे यार हो आहे बरोबर, असं मला वाटतं. येस. से 3 मीन थिंग्स अबाउट मी. मीन थिंग्स? मीन थिंग्स. से 3 मीन थिंग्स अबाउट मी. काही नाहीये तसं, पण तरी जर म्हणायचं असेल तर मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुला खाता नाहीयेत. तर ते मीन नाहीये, पण ते लाईफ इज मीन टू यू. येस. तर त्यातले कुठलेही 3 पदार्थ घेतले तरी सुद्धा चालतील. बाकी मला काही नाही वाटत. तुला काय वाटतं माझ्यासाठी प्रेमाची डेफिनेशन काय असेल? जी कुठच्याही चौकटीत बसत नाही आणि जी लिमिटलेस आहे. ज्याला ऍक्च्युली मला नाही वाटत तुझ्यासाठी प्रेमाचं असं काय स्पेसिफिक डेफिनेशन आहे, पण बेसिकली त्याला बाउंड्रीज मध्ये बसवू नये असं. करेक्ट. येस. प्रेमाची गोष्ट 2. माझी तुला अनोईंग वाटणारी सवय. हेच आहे परत माझं सगळं. कारण माझं खाण्यावर इतकं प्रेम आहे आणि बऱ्याचदा मला तुझ्यासाठी खरंच वाईट वाटायचं की नाही मला याची ॲलर्जी आहे तर मी हे नाही खाऊ शकत. आपण ऍक्च्युली बऱ्याच वेळेला डिस्कसही करायचं की पण हे मागूया, हे मागूया. अरे पण चिकन आहे. अरे पण ह्याच्यात अरे यार पण ह्याच्यात अंड आहे. अरे पण हे चॉकलेट जरी असेल तरी काहीतरी नाही, पण याच्यामध्ये तर एक असू शकतं. केक आणला तरी त्याच्यामध्ये. करेक्ट. सो या खाण्याचे प्रॉब्लेम होतात. दॅट वाज अनोइंग. माझ्या कोणत्याही 3 सिनेमांची नावं सांग. चिवची चौका, आनंदी गोपाळ, सनी. ओके, नाईस. ओके. माय बिगेस्ट फ्लॉ अकॉर्डिंग टू यू. फ्लॉ? थँक्स. हो ना, म्हणजे सापडत नाही मला, विचार करू नाही मला. माझ्याकडे आहे पण फ्लॉ. पण तू कळू देत नसशील तर किती चांगली गोष्ट आहे ती. मला वाटतं की काहीच नाही. मला वाटतं की ज्या तू अजून जास्त काम केलं पाहिजेस. मला वाटतं हा सिनेमा केलाय आणि म्हणजे जेवढ्या गॅपने तू सिनेमा करतेस तो मला आता फ्लॉ वाटतोय की तू जास्तीत जास्त म्हणजे सिनेमांमधून लोकांसमोर सातत्याने यावंस असं मला वाटतं. जास्त काम करावंस. येस, आय एम गोइंग टू टेक युअर ॲडवाइस. यस. माझ्यातली सर्वात चांगली सवय? ऑनेस्टी. थँक्स. माझ्या 3 वाईट सवयी. फ्लॉ वाईट सवयी. सगळं वाईटच विचारलं याच्याबद्दल काहीतरी. सो मला वाटतं की ओव्हर क्रिटिसाइज करतेस तू स्वतःला. ती मला वाटतं की आणि मग त्याच्यानंतर ते ओव्हर थिंक पण करतेस. करेक्ट. आणि येस, सो ह्या 2 गोष्टी तरी मला वाटतात. त्याच्यामुळे मग तू ते जास्त वेळ डोक्यात ठेवतेस. सो मला वाटतं यू नीड टू एन्जॉय मोर. तुझ्या मते माझा सर्वात मोठा फ्लॉ काय आहे? फ्लॉ ऍक्च्युली मला फ्लॉ कधी कधी तुझ्या राऊंड अबाउट उत्तर देतोस ना. राऊंड अबाउट उत्तर देणं. कुठे आहेस ललित? इथेच आहे की. इथेच आहे म्हणजे कुठे? तर
ते कधी कधी नाईस. कुठे येस. रोल रिव्हर्स केला तर माझ्यातल्या कोणत्या क्वालिटीज घ्यायला आवडतील? कॉन्फिडन्स 100%. म्हणजे शार्प एकदम. थँक्यू. माझ्याबद्दलचं एक रूमर नाही आहे खरं तर, प्रश्न आहे. सगळ्यांना वारंवार पडत आलेला आहे की ललित लग्न कधी करतोय. तुला पण कंटाळा आला असेल आतापर्यंत. पण ते रूमरच ते पकडूया rumor. आपण. येस. पाणी चित्रपटातल्या माझ्या कॅरेक्टरचं नाव काय होतं? जुळून येते रेशीम गाठी मधल्या माझ्या कॅरेक्टरचं नाव अरे काय सॉरी, होतं? तुझं आहे का? तुझं सॉरी. नाही नाही नाही, तुझंच होतं, मला नाही माहित. सुंदरी, चंद्रा, नाही. चंचल. गोल्ड असा अर्थ आहे त्याचा. हो, सोना, सोनाली, सोनू, सुवर्ण. येस, करेक्ट. हा, जुळून येते रेशीम गाठी मधल्या माझ्या कॅरेक्टरचं नाव काय होतं? आदित्य. सेम. येस. अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज माय बेअर मिनिमम? म्हणजे मला सगळ्यात की हा एवढं पुरेसं आहे असं माझ्यासाठी काय? नाईस क्वेश्चन. पण काय बरं बेअर मिनिमम? नथिंग ऍक्च्युली. बेअर मिनिमम पण तुला म्हणजे असं काही फार डिमांड्स तशा नसतात, त्याच्यामुळे असं मला काही वाटत नाही. यू आर व्हेरी ऍडजस्टेबल तसं. त्याच्यामुळे पाणी जरी दिलं तुला, पाणी जरी दिलं तरी तुला म्हणजे असं कोणी पाणी प्यायच्या डेटवर जरी घेऊन गेलं तुला, तर मला नाही वाटत की तुला काही वाईट वाटेल त्याचं. बेअर मिनिमम तुला तेवढं सुद्धा चालतं. मला वाटतं की तुला कंपनी मॅटर्स, तुला बाकी काही गरजेचं नाहीये. राईट. अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज माय बिगेस्ट फिअर? मला नाही वाटत तुला अशी कुठल्या तू बऱ्यापैकी निर्भीड आहेस. जाण्याच्या बिफोर यू डाय त्याच्या आधी तितकं काम न करणं जेवढं तुला अपेक्षित आहे. हा, तुझं माझ्यासाठी तुझ्याकडे काही ऍडवाइस आहे का? अच्छा, असं आहे असा प्रश्न आहे. नथिंग. मी जे तुला मगाशी म्हटलं तसं की जास्तीत जास्त काम केलं पाहिजेस तू. आम्हाला प्रेक्षकांना आणि आम्हाला सगळ्यांनाच तुला अजून जास्त बघायचं आहे स्क्रीनवर. सो येस, डू मोर वर्क. थँक्यू. ऑनसेट भेटली तेव्हा माझ्याबद्दल काय मिसअंडरस्टँडिंग होतं? म्हणजे पहिल्यांदा तुला भेटले तेव्हा? नाही, मी ऍक्च्युली प्रत्येक माणसाला ब्लँक स्लेट, म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स त्या व्यक्तीबरोबर काय आहे तो मी स्वतःच अनालाइज करते. त्यामुळे माझं काही मिसअंडरस्टँडिंग नव्हतं तुझ्याबद्दल. सही जवाब. आप मुंबई आ सकते हो. थँक्यू. सो हे आमचं रॅपिड फायर होतं. आय थिंक आम्ही एकमेकांना बऱ्यापैकी चांगलं ओळखतो. येस. आणि हीच आमची केमिस्ट्री आणि हीच आमची मैत्री तुम्हाला प्रेमाची गोष्ट 2 मध्ये बघायला मिळेल. त्यामुळे 21 ऑक्टोबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेमाची गोष्ट 2 नक्की पहा. नक्की बघा.